एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ऐनुडी काय ग, मी आणतेच बाउल बाहेर. बघ तू आईस्क्रीम घेऊन आलात का बघ. मी जाते. मला ना तुला जरा एक विचारायचं होतं. विचार. तू कुणाजवळ बोलली नाहीयेस ना ते? ते काय? ते कुणाला नाही सांगितलं मी ते. अगं किती लाजशील. तू ते कुणाला सांगू नकोस. नाही ते आपलं सिक्रेट ग. ते मोहनलालच्या गोबऱ्या घालांचं, बुड्याच्या आठवणीचं. कुहू, आपल्या त्या सिक्रेट बद्दल मला माहिती हवी तुझ्याकडून. मला कळायला हवं तो मुलगा काय करतो, कुठे राहतो, तुला कुठे भेटला, तुम्ही काय बोलता. हळूहळू. अगं ते भिंतींनाही कान आहेत आणि कानांना मायक्रोफोन लावलेले आहेत. हो हो हो, पण ही सगळी माहिती मला हवी आहे तुझ्याकडून. कारण काय नको हो. सांगेन ग, मी नक्की सांगेन तुला. आपल्या घरात ना मी काय बोलायला लागले की लोकांना वाटतं की भावनिक कोमाळे आहेत. मला कोणी सिरियसलीच घेत नाही. मी काही म्हंटल की सगळे माझ्या कोमल भावनांना वरवंटाने तर खलबत्ता घेऊन ठेचायलाच बसलेले असतात. तू एकटीच आहेस जी मला समजून घेऊ शकते. हो, पण मला सुद्धा तुझी काळजी वाटते गो. आणि बघ, आपल्या घरातली माणसं असतात ना, त्यांना हक्क असतो आपल्याला ओरडायचा, चिडवायचा. पण आपल्या घरातल्या बाहेरच्या माणसामुळे आपल्याला त्रास होऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा मुलगा कोण आहे, काय करतो, कुठे असतो, तुला कुठे भेटलाय, सगळं मला कळायला हवं. कळलं का? नक्की सांगेन मी तुला, नक्की, अगदी नक्की सांगेन. पण आता नाही. तेव्हाच जेव्हा आकाशात चंद्र एकटाच असेल, तारे विझत चाललेले असतील, वाऱ्यालाही कळत नसेल की तो वाहतोय का स्तब्ध आहे, धबबिंदूंचा हितगुज करून झाला असेल आणि रात्रणी सुद्धा झोपायला गेली असेल, तेव्हा सांगेन. ओके, पण नक्की कधी सांगणार आहेस तू? म्हणजे जेव्हा आईस्क्रीम खाऊन सगळे झोपायला जातील ना, तेव्हा सांगेन. ओके. राधा, आलं आपलं आईस्क्रीम. येतेस ना? ए लिसन, लक्षण काही ठीक नाही येतं तिची. तू फार लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. काय म्हणत होती ग? काही नाही, कविता ऐकवत होती तुझी. नक्की ना? हो. काळजी वाटते ग. अरे बाउल्स घेतेस ना? हो. हे काय? आणि जरा ना त्याच्याबरोबर 3 बशा पण घ्या. तोपर्यंत मी मुलांना बघून येते. बशा? आईस्क्रीम चाटून खातात ना 3 मुलं. गंगा, यमी आणि तिसरं कोण? माई. काकू. बशीतलं आईस्क्रीम संपलं ना की उरलेलं चाटून खायला फार आवडतं त्याला. बरं, आले, मी मुलांना बघून येते. हो. घनदाट जंगलामधनं मी असा एकटा चाललेलो, शोधतोय आपला तुला. काहीच सापडे ना मला. तूही सापडेना, घरही सापडेना. काळा कुट्टा अंधार. प्रत्येक वळणावरनं मी वळलो की मला असं वाटायचं आता सापडेल मला घर, आता सापडेल मला घर. पण नाहीच. मी कुठे होते माहित नाही मला. तेच तर शोधत होतो मी तुला. शोधता 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 एका वळणावरनं बेटा असं मी वळलो ना, तर समोर असा जिराफ उभा. बर. मी खालून वर त्याच्याकडे बघितलं, असे लाल डोळे होते त्याचे. त्यांनी माझ्याकडे बघितलं, अशी मान खाली घातली आणि मला खायला लागला तो जिराफ. मी त्याला सांगितलं, अरे बाबा मला खाऊ नको, मी माझ्या मुलीला शोधतो आहे. आरडा ओरडा केला मी, विवळलो, नको रे खाऊ, नको खाऊ. पण नाही ग, तो ऐकायलाच तयार नाही. खातच राहिला तो दुष्ट जिराफ. पप्पा, जिराफ व्हेजिटेरियन असतात. स्वप्नातला जिराफ जो होता हा पक्का नॉन व्हेजिटेरियन होता. वा. तुला मी सांगतो ग, माझं काही खरं नाही बघ. अशी स्वप्न मला रोज पडतात. हे बघ, मी
एकच गोष्ट तुझ्याकडे मागणार आहे, त्यानंतर मी तुझ्याकडे काही मागणार नाही. बस पप्पा मी लग्न करणार नाही. हा मुलगा नेव्हीतला आहे, नेव्हीतला, इंडियन नेव्हीतला. आणि नेव्हीतली मुलं म्हणे खूप अशी डार्क हँडसम आणि टॉल अशी असतात. पप्पा तुम्ही एखादं प्रॉडक्ट विकावं तशी मुलं विकता माझ्याकडे. आणि हा नेव्हीतला मुलगा आहे ना, मी तो 6 महिने बोटीवर असणार, म्हणजे त्याच्या विरहात मी इकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणार. मग कशाला करायचं बाबा लग्न? तुला बापाशी असं बोलताना लाज वाटत नाही? त्यात काय लाज वाटायची मला सांगा? मी तुमच्याशी सगळं बोलते की नाही. आता माझ्या मनात जर हा विचार आला तर मी नको का बोला तुमच्याशी? युअर माय बडी. पप्पा काय 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 चाललंय? संपलंय ना आईस्क्रीम? त्यातलं तुम्ही काय ते बाउल खाणार आहात का? ते घबरे काय खाऊ दे ना माझं. सारखं आपलं तुझं हे करू नका, ते करू नका, ते करू नका. तू सासरी जा बघू लवकर. मला असं चाटून आईस्क्रीम तरी खाता येईल. म्हणजे मी सासरी गेले तर ना. तुला माहित नाही आईस्क्रीम चाटून खाण्यामध्ये काय मजा असते ती. हे बघ, हे असं, हे बघ, हे बघ. पप्पा दिस इज टू मच. बस बस सोड. शी. राधा अगं ते राधा आईस्क्रीम खायला आवडतं मला, प्यायला नाही. चला काय राधा? घनश्याम काळे कसा काय फोन केलात आज? पप्पा 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 मी सहज केलाय फोन. मला खूप आठवण आली तुमची. मी ना तुम्हाला खूप 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 जास्त मिस करते. मी काय करू? मी येऊन भेटू का तुम्हाला? अरे पण तुझ्या नवऱ्याला बरं नाहीये ना, त्याला एकट्याला सोडून काय येणार आहेस तू? नाही मी ये, पण नवऱ्याची परमिशन काढून ये. तो ठणठणीत आहे, म्हणजे तो बरा झालाय म्हणून आता घरात आईस्क्रीम पार्टी झाली. पप्पा पप्पा ऐका ना, ऐका ना. आई जे आहेत ना त्यांना सेम तुमच्यासारखी सवय माहितीये. त्यांना आईस्क्रीम संपलं की बशी चाटून खातात. मग आता रागाव त्यांना सुद्धा. म्हणजे नाही ना रागवलीस, मला रागवतेस तशी. असं करू नका, तसं करू नका, असं बोलू नको ना त्यांना. पप्पा मी खूप त्रास दिला ना तुम्हाला? नाही रे पिल्लू, का असं वाटतंय तुला? नाही, मला माहितीये मी तुम्हाला त्रास दिलाय खूप, हो ना? अरे नाही रे बेटा, आई वडिलांसाठी तो त्रास नसतो, आठवणी असतात त्या. मुलगी सासरी गेली ना की त्या आठवणींच्या आधारेच तर जगत असतात आई बाप. बाबा मी काय करू मला सांगा? मी येऊ का आता तुम्हाला भेटायला? मी येऊ का? मी पटकन येते. मी घरात कुणाला सांगत पण नाही. तुम्ही कॉफी तयार ठेवा, मी कॉफी पिते. पटकन आपण बसूया, बोलूया. मी बघते तरी ऍटलीस्ट तुम्हाला. मी पप्पा तुम्हाला हसू येत असेल ना खूप? मी अशी एकदम काय वेगळंच बोलायला लागले. मी अशी की इमोशनल वगैरे झाले नाही हा पप्पा, पण मला खूप आठवण येते तुमच्या. तर येते ते येते, मी काय करू ना आता? मलाही तुझी खूप आठवण येते बेटा. पण खरं सांगू तुला, मला कधीच असं वाटलं नव्हतं की तू एवढी इमोशनल वगैरे होशील. सगळं ठीक आहे ना? नवरा फार त्रास बीस देत नाहीये ना? पप्पा घनश्याम काय त्रास देणार आहे मला? तुम्ही घाबरायचं मला, त्याची काय बिशाद आहे? एक मिनिट. आणि पप्पा तुम्ही आता काळजी बिळजी करत बसू नका. नाही, तुम्हाला सवय आहे माझी काळजी करायची म्हणून म्हटलं. मी आणि घनश्याम इकडे छान आहोत, आमचं उत्तम चालू आहे. घनश्याम आहेस ग गोड पोरगा. आणि मी तू आहेस गोड. म्हणजे घनश्याम माझ्यापेक्षा जास्त गोड आहे. पप्पा खबरदार ना, त्या घनश्यामचं माझ्यापेक्षा जास्त कौतुक केलं तर मी बोलणार नाही हा तुमच्याशी पप्पा अशा. हे बाई, एवढी मोठी शिक्षा देऊ नको मला. अगं तुझा आवाज जर नाही ऐकला तर मग मी जगू कसा? आणि कशासाठी आणि कुणासाठी जगायचं मग मी? नाही मग म्हणा की मी जास्त गोड आहे. आहेस तू गोड. मी जास्त गोड आहे असं म्हणा. बरं बाई, तू घनश्याम पेक्षा अतिशय भयंकर गोड आहेस. काय ग, तुझ्या न बोलण्याच्या धमकी पायी कधी कधी खोटंही बोलायला लागतं मला, नाही? काय हो पप्पा? आता कसा राधाचा खरा आवाज ऐकायला मिळाला. बरं काय मग, येतेस का कॉफी प्यायला? नाही, आज नाही येत. उशीर झालाय खूप आणि घरात सगळे आहेत ना. मी येईन नंतर, लवकरच येते. ये ये, वेळ काढून ये, अगदी निवांत ये. आणि जावई बापूंना सांग म्हणा काळजी घ्या, तूही काळजी घे.
आणि तुम्ही पण काळजी घ्या. आणि पप्पांना फोन करावा अदन मधनं अशी आठवण आली की आज केलास तसा. होय. ठेवू. बाय. गुड नाईट. वैनुडी, मला तुला सांगायचंय. बोला. सांगू? हा सांग. मी ना मी प्रेमात पडली आहे. हे मला आधीच कळलंय, पण मुलगा कोण आहे? प्रभात. प्रभात म्हणजे ना माझ्या अंधर्मय आयुष्यात झालेली सोनेरी पहाट आहे. प्रभात. तू ऐक ना, ऐक नाही बघ इकडे बघ, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मी बोलते, ऐक, रागवू नको. कसं आहे कुहू की फुलं पानं, झाडं, वेली, मोरपिस, कविता हे तुझं जग आहे, हो की नाही? तू यात रमतेस, पण खरं जग असं नाहीये. ते खूप वेगळं आहे. तू खूप भाबडी आहेस कुहू, आणि म्हणून मला तुझी खूप जास्त काळजी वाटते. हा जो मुलगा आहे ना प्रभात, हा कसा आहे मला सांग? म्हणजे हा काय करतो, तुला कुठे भेटला, त्याचं खरंच प्रेम आहे का तुझ्यावर? हो आहे. हो हो हो, म्हणजे नाही तुला तो आवडेल. तो ना, तो माझ्यापेक्षा भाबडा आहे. वैनी, एकदा काय झालं माहितीये का, मी त्याला असं म्हटलं की मी लाजले की माझे दोन्ही हात तू बाजूला करायचे. त्यावर तोच लाजला अगं, आणि मग मला त्याचे हात बाजूला करावे लागले. तुला खरंच आवडेल तू. भेटायला काय प्रभातला एकदा नक्की. पण तोपर्यंत तू कुणाला सांगू नकोस. गुपित. एक गोडसे गुपित सांगते मी तुझ्या कानी. एक गोडसे गुपित सांगते मी तुझ्या कानी, नको सांडूस तू शब्द हुर हुर माझ्या मनी. हा ऐकून खूप उशीर झालाय ना, तर तू जाऊन झोप. ताई येईल शोधायला कुठे गेली खूप म्हणून. हा जा झोप. आणि प्रभातचे मेसेज येणार असतील ना तुला गुड नाईट वगैरे म्हणायला. जा जा जा. बाय. गुड नाईट. हा म्हणजे इमोशनली डिपेंडेंट झाले त्यांच्यावर. आणि आता 6 महिन्यात आपलं नाटक संपेल ना, मग माझं असं गुंतणं बरोबर नाही ना घरच्यांमध्ये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.